बाबा, खाण्याची याची व्यवस्था व्यवस्थित आहे का? हो, जेवायला आता येत आहे गावाकडून? झोपायला कुठं झोपता आता? खाताय रोडवर. रोडवरच? रोडवर बाबा या ठिकाणी झोपतायत. ही अवस्था सर्व मराठा बांधवांची या ठिकाणी आहे. कारण एकीकडे बघितलं जातं, या वेदना आपण तुम्हाला दाखवतोय. डोळ्यात एक आस आहे आरक्षण घेऊन जाण्याची, लेकरांसाठी, नातवांसाठी. आणि नातवांना एक शब्द देऊन आलो आहे, मी घरून निघतोय पण तुझ्यासाठी आरक्षण घेऊन येतोय. नातवांनी विचारलं मुंबईवरून काय आणलं बाबा, तर ते म्हणाले की मी सांगेल की मी तुमच्यासाठी आरक्षण घेऊन आलो आहे. 1-2 दिवसात मोडणारी वस्तू नाही घेऊन आलो, फाटणारं कपडे घेऊन नाही आलो, तर मी घेऊन आलो आहे पिढ्यानं पिढ्या टिकणारं, तुमचं भविष्य घडवणारं आरक्षण. आणि हे सर्व वेदना आहेत. आणि पाहतोय या ठिकाणी हे बाबा जेवतायत. एकीकडे पाऊस पडतोय आणि पाऊस पडत असताना तुम्हाला मी खाली दाखवतोय, बसता सुद्धा येत नाहीये. आणि ही अवस्था या ठिकाणी